गुड मॉर्निंग. आज सकाळी आईंनी मस्त अशी हरभऱ्याची भाजी बनवली होती. मग आई, पप्पा आणि पृथ्वी तिघंही काही कामानिमित्त बाहेर जायला निघाले. तर पृथ्वी बघा मागे वळूनही पाहत नाही आहे. बाहेर जायचं म्हटलं की त्याला अतिशय उत्साह आलेला असतो. पण त्याने बाय केलं. मग येताना आईंनी फिश घेऊन आली, जी की आमच्या पृथ्वीला खूप आवडते आणि बरेच दिवस झालं बनवलेली नव्हती. त्यांच्यासाठी चहा दिला आणि फिश वगैरे स्वच्छ करायला घेतली. मला काही फिश वगैरे बनवता येत नाहीत, पण आई खूप छान बनवतात आणि त्यांनीच मला शिकवली आहे. पण आम्ही त्यांनाच बनवायला सांगतो, कारण की ते जेव्हा बनवतात तेव्हा त्याची चव खूप छान अशी लागते. त्यांचा सिक्रेट मसालाही बनवतात त्या. बारीक रवा, त्याच्यामध्ये घरगुती काळा तिखट, थोडीशी हळद आणि चवीप्रमाणे मीठ. ॲक्च्युली मीठ थोडंसं जास्तच टाकलं तर चव खूप छान लागते असं त्यांचं म्हणणं आहे. मग हा मसाला मस्त असा मिक्स करून घ्यायचा आणि एक एक करून तो सर्व फिशला लावून घ्यायचा आणि ही फिश थोड्या वेळासाठी मुरत ठेवायची. आईंनी सगळ्या फिशला हा मसाला लावून घेतला. ॲक्च्युली त्यांना हा फिशचा प्रकार खूप चांगल्या पद्धतीने जमतो आणि आम्ही त्यांना नेहमीच हा बनवायला लावतो, कारण की मला इतकं त्यांच्या एवढं चांगलं बनवता येत नाही. मग त्यांनी एक एक करून हा फिशला मसाला लावला आणि फिश थोड्या वेळासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिली. आणि हे पहा, माझ्यासारखंच तुमच्यासोबतही होतं का? हे उतू जाणं माझ्यासोबत नेहमी होतं आणि मी नेहमी त्यांची बोलणी खाते. मग तव्यावरती मस्त छान तेल गरम करून घेतलं आणि एक एक माशाचे तुकडे त्याच्यावरती भाजण्यासाठी ठेवले. छान असं शॅलो फ्राय करून घ्यायचं त्यांना. पहिले त्याला झाकून शिजवायचं आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि तोपर्यंत मग मी दुसऱ्या कामाला लागले. त्याच्यासोबत बनवायचं होतं वरण आणि भात. मग मी वरण शिजवण्यासाठी ठेवून दिलं होतं आणि वरणासाठीची कांदा, टोमॅटो, मिरची वगैरे सगळं कट करून घेतली. मी दुसऱ्या साईडला वरण फोडणी टाकत होते आणि आई मस्त अशा मसाला लावून फिश फ्राय करून घेत होत्या. मग दोन्हीही झालं आणि पटकन भातासाठी कुकर ठेवला. आम्ही दोघींनी मिळून पटकन स्वयंपाक वगैरे करून घेतला आणि तयार होत्या आमच्या ह्या मस्त गरमागरम गोवन स्टाईल फिश फ्राय, आमच्या आईंची स्पेशालिटी. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू आणि बाय.